आज जर आपण बेसावध राहिलो ना तर आज आपण जाणारच आहे पण दुसरा येणारच आहे एवढं विसरू नका। म्हणून कधी कधी माणसानं आहे त्या स्थितीमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये माणसानं सावध राहिलं पाहिजे, सावध नाही का? नाही तर एक दिवस जाणार आहे महाराज, हे संपणार आहे, सगळ्याला माहीत आहे, लक्षात ठेवा। महाराज म्हणतात बाबा जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तक आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा, सांझ के बाद होगा एक दिल आकर ही सुनेरा, बाव फूलों छिड़कने से पहले, बाव फूलों छिड़कने से पहले तुझ पुकारो भी जलना पड़ेगा, तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, तुझको आवाज देगी। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। एक दिवस आपल्याला जायचंय महाराज नाही का? कारण महाराज कधी कधी सांगतात बाबा क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा। येतानी काही आणलं नाही, जातानी काही न्यायचं नाही, मग एवढं विसरू नका। कारण मी कधी कधी सांगत असतो माणसांनी सावध राहिलं। आज आमच्या आत्याबाई स्वर्गवासी द्वारकाबाई नारायणरावजी गडदे हे तुमच्या आमच्यामधून निघून गेल्या। एक दिवस आपलाही नंबर लागणार आहे, मग आपल्याला देखील जायचे, म्हणून सावध राहा। आणि सावध झालं की माणसाचा अधिकार तयार होत असतो, आणि अधिकार तयार झाला की भगवान परमात्म्याच्या समोर हात पसरायचा देखील अधिकार तयार होत असतो। पण बेसावध राहिली तर होणार नाही, आणि सावध राहिले तर झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तुमच्या जीवनामध्ये किती संकटाची धाड येऊ द्या, शेवटच्या टोकाला जर जगाच्या मालकाला जर हाक मारली तर संकट तुमचं नाहीस झाल्याशिवाय राहणार नाही। कारण सांगतो तुम्हाला, ज्याने आतोनात जीवनामध्ये जगाच्या मालकाचं चिंतन केलं आणि जिच्यावर संकटाची धाड आली, अशा शेवटच्या वेळेला जिनं जगाच्या मालकाला हाक मारली ती म्हणजे आमची द्रौपदी बहीण। आणि म्हणून द्रौपदी बहिणीनं जशी हाक मारली तसं आमचे तुकाराम महाराज म्हणतात, हे मारा हाक देवा बयाट हाते, 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 मारा हाक देवा बयाट हाते।
हाक मारायची महाराज. पण हाक केव्हा मारतो आपण? ऐका ऐका. जेव्हा माणसावर कुठलं ना कुठलं संकट आलं की तेव्हा जगाच्या मालकाला आपण हाक मारत असतो. आणि ते संकट आमच्या द्रौपदी बहिणीवर आलं. ऐका ऐका. ज्या वेळेला भर सभेमध्ये आमच्या द्रौपदी बहिणीचं वस्त्रहरण चालू होतं आणि अशा टायमामध्ये आमच्या द्रौपदी बहिणीनं सर्वाकडे पाहिलं. मोठमोठाले वीर त्या ठिकाणी होते, पण कोणाची क्षमता तिथपर्यंत येण्याची झाली नाही झाली महाराज. का झाली नाही त्याच्यामध्ये एक कारण होतं, लक्षात ठेवा. पण ज्या वेळेला आमच्या द्रौपदी बहिणीला कळालं या संकटातून मला सोडवणारा फक्त एकच आहे, ते म्हणजे निधानीचा एक पांडुरंग. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, वेळ का सखया लावियला, लावियला. जगाच्या मालकाला हाक मारली महाराज, कोणा? द्रौपदी बहिणीनं. आणि हाक मारल्याच्या नंतर स्वतः जगाचा मालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा धावून आले आणि आमच्या द्रौपदी बहिणीचं रक्षण केलं. लक्षात ठेवा. का? तेवढा अधिकार आमच्या बहिणीनं तयार केलेला होता. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाने अधिकार तयार केला पाहिजेत. आणि अधिकार तयार झाल्याच्या नंतर मग जगाच्या मालकाच्या समोर हात पसरण्याची क्षमता तयार होत असते. आणि म्हणून ती हाक देवानं ऐकली तशी आपण देखील देवाला हाक मारायची. मारा देवा हाका भया टासे आणि जव काळा ऐसे झाले नाही. लक्षात ठेवा. देवाकडे एवढा अधिकार जर तयार झाला असेल तर तोच अधिकार आपण आपल्या मायबापाकडे केलेला आहे. आणि मायबापाकडे अधिकार केल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण मायबापाला हाक मारतो, बाबा आणि आई हे दोन शब्द जेव्हा टाकतो ना, तेव्हा त्या मुलाला एवढा आनंद वाटतो. पण जवळचा बाप गेला आणि जवळची आई जर गेली ना, तर जीवनामध्ये डोक्यावर हात टाकणारी वस्तू आपल्याकडे दुसरी कुठलीही नसते. लक्षात ठेवा. म्हणून सर्वात श्रेष्ठ आई आणि वडील आहेत. म्हणून शास्त्र पण कधी कधी शिकवते. लक्षात ठेवा. मातृदेव भव, मग पितृदेव भव, मग आचार्य, मग अतिथी, नाही का? मग बाकीच्या देवाचा मला नाही विचार करायचा. पण मातृदेव भव, मग पितृदेव, पहिला आई आणि बाप, हे दोन दैवत एवढे श्रेष्ठ आहेत. वा, तुका म्हणे माय बापे, नाही का? हा, होती देवाचीच रूपे. खरंच आहे महाराज. माय आणि बाप साक्षात देव आहेत. लक्षात ठेवा. एकदा गणपती बाप्पा
आणि कार्तिक स्वामी या दोघांना सांगितलं होतं प्रदक्षिणा मारून या प्रदक्षिणा, नाही का. आता बाकीच्याला ज्याला नाही कळालं ते दूर जाते, ज्याला कळालं ते जवळ राहते, नाही का बालासाहेब महाराज. आता जे जवळ होतं ते बुद्धिवान होतं महाराज, जे जवळ होतं ते बुद्धिवान असतं. काय काय माणसं एवढे बुद्धिवान असतात, एवढे डोकेबाज असतात, तुम्हाला काय सांगू. ती बुद्धी देणारा दाता म्हणजे जगाचा मालक असतो. विडाला विडाला ज्यानं प्रदक्षिणा मारली ते लांब गेलं, आणि जे जवळ होतं त्यानं आपल्या आई वडिलाची प्रदक्षिणा मारली, जवळच नाही का, मारली का नाही. मग सर्वात श्रेष्ठ कोण भरलं तेच. कशामुळं. सगळ्यात श्रेष्ठ दैवत असेल तर फक्त आई आणि वडील आहेत. मग आई आणि वडील जर दैवत असेल तर आईची आणि वडिलाची पूजा करा, सन्मान करा, आदर करा, कारण ही गेलेली वस्तू पुन्हा मिळत नाही. म्हणून गुरुजी, आज तुमची आई संपली जशी आमची आत्याबाई संपली. आता उद्या आपण आत्याबाईला जर हाक मारली, आईला जर हाक मारली, तर पुन्हा आपली आई आपल्या जवळ येईल याची गॅरंटी नाही. वा. वा. मायबा गेले दोन्ही, मायबा गेले दोन्ही, मायबा गेले दोन्ही, मायबा जय हो. महाराज, जीवनातली आई जर संपली, जीवनातला बाप जर संपला, तर पुन्हा आपल्याला आई मिळेल याची गॅरंटी नाही, पुन्हा बाप मिळेल याची गॅरंटी नाही. ज्या आळंदीमध्ये माझ्या माऊली ज्ञानोबाराय सारखे लेकरं ज्या आई वडिलांना जन्माला घातले, आणि त्याच आई वडिलांनी महाराज माझ्या माऊली ज्ञानोबारायच्या डोक्यावर हात फिरवला, निवृत्तीनाथाच्या डोक्यावर हात फिरवला, आणि सोपान काकाच्या डोक्यावर हात फिरवला. आणि चिमुकली मुक्ताबाई समोर होती. चिमुकली मुक्ताबाई, लहानशी चिमुकली मुक्ताबाईकडे बघितलं, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या, आणि स्वतःच्या आई वडिलांना लेकराकडे बघितलं. आता पुन्हा माझे लेकर मला पाहायला मिळणार नाहीत. आणि डोक्याहून हात फिरून आई वडील निघून गेले. आणि आई वडील निघून गेल्याच्या नंतर ज्या वेळेस ज्ञान राजा, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई जेव्हा झोपेतून जाग आल्याच्या नंतर पाहतात, तर आई दिसत नाही आणि बाबाही दिसत नाही. वा. जय हो.
माय आणि बाप निघून गेल्याच्या नंतर महाराज जेव्हा माय बापाकडे नजर टाकली तर बाप दिसत नाही, माय दिसत नाही. म्हणून जीवनातला बाप संपला, जीवनातली माय जर संपली महाराज तर पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही, याची गॅरंटी नाही, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ असेल तर पंढरीनाथ महाराज कोण आहे? सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं रे, जय हो. माँ देती है दुआ, माँ देती है दुआ, माँ देती है दुआ. मेरी माँ, मेरी माँ, मेरी माँ, मेरी माँ, महाराज मेरी माँ. सगळ्या जगात श्रेष्ठ असेल तर ही आई आहे. सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं. सगळ्या देवात देव असेल तर फक्त ही आई आहे. आणि म्हणून जवळची आई जर दूर गेली तर आईची किंमत कळत असते. अरे गोकुळामध्ये राहणारा देव ज्या वेळे जगाच्या मालकाची 8 वर्षाची मूर्ती होती, आईपासून देव दूर झाले आणि गोकुळामध्ये जगाच्या मालकानं सर्वाला आनंद दिला आणि शेवटच्या वेळेला देव सोडून जातात. आई वडील देखील ढसाढसा रडतात. आणि म्हणून ज्याच्या जीवनामध्ये माय बाप आहेत तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. माय बाप संपले, जीवनातली किंमत संपली, एवढं विसरू नका. आणि म्हणून सगळ्या जगात श्रेष्ठ असेल तर फक्त ही आई आहे, आई आई. माँ देती है दुआ, वाह. माँ देती है दुआ, माँ देती है दुआ, माँ देती है दुआ, माँ देती, माँ देती, माँ दे. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. वाह. क्या बात है. जय हो. जय हो. बड़ी है माँ, सबसे बड़ी
सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नाही. साऱ्या जगामध्ये श्रेष्ठ असेल तर ही फक्त आई आहे. आई म्हणून लेकराचं हीच जाणणारी फक्त आई आहे. लेकुराचे ही लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. लेकुराचे हित माऊलीचे चित्त. लेकराचं हित जाणणारी फक्त आई आहे, लक्षात ठेवा. म्हणून सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नाही. म्हणून आईजवळ एवढा अधिकार आपला तयार होत असतो आणि तो अधिकार जर आपल्याकडे तयार झाला ना महाराज, तर तोच अधिकार भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा देखील अधिकार प्राप्त होत असतो. आणि तो अधिकार प्रत्येक माणसाने आपण तयार केला पाहिजेत, तयार केला पाहिजेत. का तर तीच आपली शिदोरी काही काही वेळेला आपल्याला सोबतही न्यावं लागते महाराज. म्हणून आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितले, मरणाची तव मरणाची तव काठोडी पदरी, मरणाची तव काठोडी पदरी, मरणाची तव काठोडी पदरी, मरणाची तव काठोडी पदरी, मरणाची तव
मरणाची तव काठोडी पदरी मरणाची तव काठोडी पदरी विना तोच वारी लाट गदे विना तोच वारी लाट गदे मारा कदेव होय अट्टा मारा देवा अट्टा होय अट्टा मारा देवा हक्का बय हक्का मारा हाका देवा बय हक्का होय अट्टा मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोचीवरी माप भरे. लक्षात ठेवा, जी शिदोरी आहे महाराज ती आपल्याला आपल्या जवळ करायची आहे. मग कशी करायची, कोण्या पद्धतीनं करायची हे प्रत्येक माणसाच्या हातामध्ये आहे आणि प्रत्येक माणूस या ठिकाणाहून एक दिवस जाणार आहे. मी म्हणत नाही, महाराज कधी कधी सांगतात, बाबा आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. कारण तुकाराम महाराजाला जायचं होतं. ऐकाय का सांगतो तुम्हाला, तुकाराम महाराजाला जायचं होतं. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सर्वांची भेट घेतली, सर्वांपर्यंत जाऊन सर्वांची आज्ञा मागितली आणि सांगितलंय, आजपर्यंत तुमच्यामध्ये मी राहिलो, आजपर्यंत मी तुमचं काम केलं, पण उद्या तुम्ही तुकाराम महाराज असं नाव जरी घेतलं आणि मला पाहण्याची जरी तुम्ही अपेक्षा जर केली ना, तर मी तुम्हाला दिसल याची गॅरंटी नाही, याची गॅरंटी नाही. शेवटच्या टोकाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाचा निरोप घेतला. महाराज, आपण गेल्याच्या नंतर समाज रडला पाहिजे. ऐका ऐका, आपण गेल्याच्या नंतर समाज रडला पाहिजे. अशी काही ना काहीतरी जीवनामध्ये माणसाने ख्याती केली पाहिजे. वा, जब हम पैदा हुए जगह से हम लोग जय हो. ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए चले. टाळी वाजवायला. महाराज, एवढं गाणं सोपं नाही हो शेषराव महाराज, नाही का? सोपं आहे का? हे गायन करण्यासाठी मला तर असं वाटते यांचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे. कारण एवढा गुण अख्ख्या महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यामध्ये आज यांचं नाव लौकिक आहे. एक आमचे बालासाहेब महाराज आणि दुसरे आमचे पंढरीनाथ महाराज कदम. आणि खोटं नाही सांगत महाराज, मी नारदाच्या गादीवर आहे, खोटं बोलत नाही. मी या दोन कलाकाराला एवढं मानणारा महाराज आहे. कारण 24 कॅरेट जर सोनं असेल तर त्याची किंमतही कशी होणार? 24 तो महाराज कशी होणार? 24 कॅरेट. हा, आणि डुप्लिकेट सोन्याचा भाव 24 कॅरेटला लावला तर नाही जमत महाराज. पण आजच्या काळामध्ये लावावं लागले ते, आता त्याला मी काय करू? विठ्ठल विठ्ठल जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल घेतलंच पाहिजेत, घेतलं पाहिजेत. पण हे बाहेर रंगाचे सोंग ढोंग समाजामध्ये एवढे आलेत महाराज. आता हे 13वीचं कीर्तन मी जरा बंधनामध्ये, मी जास्त काही मोकळं बोलत नाही तुम्हाला. विठ्ठल या बाहेर रंगानं माती आहे आणि अंतरंगाने उधार आहे. मग अंतरंगाने जर उधार असेल तर जगामध्ये एक अशी ख्याती करा की ज्या वेळेस आपण जगाचा निरोप घेतोय त्यावेळेस जगाने आपल्याकडे पाहून रडलं पाहिजे. आणि ती ख्याती आज आमच्या आत्याबाईने केली. म्हणून स्वर्गवासी द्वारकाबाई नारायणरावजी गडदे
ही सर्वांची माय होती, लक्षात ठेवा. कोण होती? सर्वांची माय होती महाराज. इथून एकही जाणारा माणूस आमच्या आत्याबाईला भेटल्याशिवाय समोर गेला नाही का, ही त्यांची ख्याती आहे. आणि म्हणून माणसाने जवळ आलं पाहिजे, अशी जीवनामध्ये ख्याती करा. एक दिवस आपलं शरीर संपणार आहे आणि एक दिवस आपण माणसातून निघून जाणार आहे, एवढं विसरू नका. म्हणून एकमेकाने एकमेकाकडे पाहिल्याच्या नंतर आदर करा, प्रेम द्या, भाव ठेवा आणि श्रद्धा ठेवा. नाही तर इथं एक दिवस आपला पत्ता इथून कट होणार आहे. म्हणून तुकाराम महाराज ज्या वेळेला समाजाकडे पाहिलं आणि समाजाकडे लक्ष टाकत शेवटच्या टोकाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, रे मी तर चाललोय रे, मी तर चाललोय, फक्त एकच करा, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावे विनंती माझी, का तर वाढ वेळ उभा झाला पांडुरंग, साक्षात पांडुरंग परमात्मा उभा आहे, मी आता निघून चाललोय. म्हणून सर्वांचा निरोप घेतला आणि शेवटी एकच सांगितलं बालासाहेब महाराज, शेवटची जय हो. क्या बात है. क्या बात है. जय हो. शेवटची विनवणी संत जनी परिसावी, संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुमासी, देवा माझा तुमासी. महाराज, शेवटची विनवणी जगद्गुरु तुकाराम महाराजांना समाजा पुढं तर केली, पण जगाच्या मालकाच्या समोर केली. आणि जगाच्या मालकाला सांगितलं, देवा अरे आजपर्यंत तू मला या युगामध्ये ठेवलं रे देवा, पण नेहमी देवा तुझी अपेक्षा जर मी केली ना, तर माझ्या डोळ्यासमोर मला तो दिसला पाहिजे, तेवढा अधिकार आपण तयार करा. म्हणून आज आमच्या आत्याबाई सर्वांच्या डोळ्यासमोरून निघून गेल्या. उद्या आपलाही नंबर लागणार आहे. म्हणून प्रत्येकानं जीवनामध्ये सावध राहिलं पाहिजेत. म्हणून पुरुष मंडळी हात वरती घ्या, पुरुष मंडळी घ्या अशी, आणि सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, बाबा तुका म्हणे धिक वाहती मार्ग, अंगा आली मज हालू दे. मग हालू देत नाही, बोलू देत नाही. लक्षात ठेवा, एवढं माणसांनी सावध राहिलं पाहिजेत. म्हणून ज्यांच्या निमित्तानं हे आजचं कीर्तन आहे, महाराज तेरवी निमित्तानं स्वर्गवासी आमच्या द्वारकाबाई नारायणरावजी गडदे यांच्या तेरवीच्या निमित्तानं हे आजचं कीर्तन या तिन्ही चिरंजीवांनी अतिशय सुंदर हे घडून आणलं. एक आमचे पूजारावजी गडदे,
आमचे नागोरावजी गडदे आणि विलासरावजी गडदे म्हणून या तुम्ही चिरंजीवाला कोटी कोटी धन्यवाद देतो. जशी आज ही तेरवी केली तशीच पुण्यतिथी चालू ठेवा बरं का गुरुजी. कारण जसं जमल जसं झेपल त्या पद्धतीने हे कार्य पार पाडायचं. कशामुळं पार पाडायचं मी तुम्हाला सांगितलं. कारण जीवाला 1 वर्षापर्यंत मुक्ती मिळत नसते आणि म्हणून ते कार्य चालू ठेवलं पाहिजे ही सर्वांना विनंती करतो. आणि झालेली सेवा याच ठिकाणी समाप्त करून सेवेला पूर्णविराम देतो. कारण वरचं कधी गडबड करल सांगता येत नाही, पण त्यांनी सांभाळले म्हणून तुमच्या सर्व भजनी मंडळीला, श्रोते मंडळीला, महाराज मंडळीला कोटी कोटी धन्यवाद आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मार तुका म्हणते वाहते मार्ग तुका म्हणे वेग वाहते मार्गे तुका म्हणे एक वाहते मार्गे तुका म्हणते वाहते मार्ग तुका म्हणते वाहते मार्ग. क्या बात आहे. तुका म्हणे अंग आले मजा हलवते ती. वाहते मार्ग तुका म्हणे वेग वाहते मार्ग अंगाले मग हालून ये अंगाले मग हालून ये मारा हाका देवा भयान से मारा हाका देवा भयान से अंग आली मग हालून दे देवा भय आताशे मारा का देवा भय जब काळायसे तव नाही जब काळायसे तव नाही झाले नाही जब काळसे जब काळ आईस झालं ना आईस झालं नाही आ
हे